प्रत्येक ठिकाणी मला सगळेजण बरोबर उत्तर देतात आणि ही आपल्याची मंडळी असल्यामुळे तुमच्याकडून तर उत्तर बरोबरच अपेक्षित आहे आणि ते येणारच आहे. हळद श्रेष्ठ की कुंकू श्रेष्ठ असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल? हळद श्रेष्ठ की कुंकू श्रेष्ठ? हळद श्रेष्ठ. आपल्या संस्कृतीने आपल्याला अन्नपूर्णेचा जो वसा दिला आहे, आधी स्वतःचं आरोग्य जपण्याचा वसा दिला आहे. आपण परमेश्वराला हळद कुंकू वाहताना सुद्धा आधी स्वतःला लावून घेतो आणि मग समोरच्या देवतांना सुद्धा लावतो. तेव्हा बाई आधी तू स्वतःचं आरोग्य सांभाळशील तर घरातल्यांचं आरोग्य सुद्धा सांभाळशील. आणि जेव्हा आपण हळदीचा टीका लावून आरोग्य सांभाळतो तेव्हा नवऱ्याचे पिझ्झा बर्गरचे लाड ॲक्च्युली आपलेच असतात. आपण नवऱ्याच्या नावाखाली ढकलतो कंटाळा आलाय म्हणून. जेव्हा आपण आरोग्य सांभाळतो तेव्हा आपल्याला हे कुंकू अनेक वर्षांपर्यंत लावता येतं. या मागचा शास्त्राचा प्रघात आहे. औषणाच्या दोन ज्योती अखंड सुख बाळाला देत राहू. जसं तांदळाचं रोपटं एका ठिकाणी रुजवलं जातं आणि दुसरीकडे येऊन ते बहरास येतं, दुसऱ्या घराण्याचा वंश वाढवतं आणि अक्षय सुख देणाऱ्या अक्षदा, असं त्याच्या आयुष्यात अक्षय सुख यावं यासाठी आपण औषण करत असताना अक्षदा टाकतो. त्यांच्या नावातच अक्षत ज्याकडे खंड होत नाहीत आणि कुठल्याही गोष्टीत खंड न पडता आयुष्यभर सुख आणि समाधान मिळत राहू, हा त्यामागचा अर्थ आहे. आणि नॉर्मली जसं तांदळाचं रोप एका ठिकाणी रुजवलं जातं आणि दुसरीकडे ते बहरतं, म्हणूनच कदाचित आपल्या संस्कृतीमध्ये आई ओटी भरत असताना, विशेषतः लेकीची ओटी भरत असताना नेहमी तांदळाने ओटी भरते. कारण तिचं माप, तिची ओटी, तिची ओंजळ आयुष्यभर अक्षय सुखाने भरभरून ओसंडून व्हावे म्हणून जणू 4 दाणे डोक्यावर, खांद्यावर, म्हणजे अंगोपांगी तुला सुख समृद्धी मिळावी, हा एक नकळतचा वसा आपण आपल्या संस्कृतीतून देत असतो.